नमस्कार, दीपिका चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कैरीचे लोणच्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे। याच्यापूर्वी मी तुम्हाला कैरीच्या लोणच्याचा शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे की मी कैऱ्या सुकवलेल्या आहेत। कैरींना मीठ आणि हळद लावून मी पूर्ण त्याला एक रात्रभर मी भिजत ठेवून त्याचं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। आणि पूर्ण हळदीचं पाणी, ते पाणीसुद्धा वेस्ट जायला द्यायचं नाही, ते आपल्याला जेवणात डाळीत वगैरे वापरता येतं। जे पाणी सुटतं ते ठेवून द्यायचं बॉटल भरून काचेच्या बरणीमध्ये। अशा प्रकारे हे बघा मी हळद आणि मीठ लावलेलं आहे आणि रात्रभर भिजत घालून त्याचं पाणी काढून मी कॉटनच्या कपड्यावर कैऱ्या सुकत घालून त्या सुकलेल्या आहेत। हे बघा, ऊन जास्त दाखवायचं नाही, ऊन नाही दाखवलं तरी पंख्याखाली सुद्धा त्या व्यवस्थित सुकतात। त्याच्यानंतर मी काय करते, त्याच्यासाठी मसाले तयार करते। त्यासाठी मी धणे घेतलेत, बडीशेप घेतले, दालचिनी, काळा मिरी, लवंग, मेथी, जिरं, या सगळ्या प्रकारचे अख्खे मसाले मी सगळे भाजून घेते। जास्त लालसर भाजायचं नाही, फक्त त्याला गरम करायचं आहे। अगं त्याला जास्त तुम्ही भाजलं तर तो वास करपट येणार लोणच्याला। त्याच्यामुळे नुसतं गरम, म्हणजे नुसतं ते त्याला गरम रस दाखवून ते पूर्ण भाजून घ्यायचं आहे। ते भाजून झालं की त्याच्यानंतर राईची अर्धी डाळ असते, ती मी याच्यामध्ये मिक्स केलेली नाही आहे, कारण राईची अर्धी डाळ ती याच्यामध्ये मिक्स केल्यावरती वाटली जाईल, ती आपल्याला अख्खीच डाळ लागली पाहिजे। म्हणून मी इथे भाजून हे घेऊन या त्याच्यात मेथी टाकलेली आहे बघा, मेथी टाकूनसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसंच भाजायचं आहे, जास्त हलकं एकदम भाजून घ्यायचं आहे बारीक मंद आचेवर। त्यानंतर मी तुम्हाला ते अर्धी ह्याची डाळ असते, राईची डाळ असते, ती अर्धी मी इथे कमी दाखवली, मी नंतरही त्यामध्ये ॲड केली आहे। माझ्याकडे नव्हती डाळ, राईची अर्धी डाळ, तर मी ती परत आणून परत मी त्या लोणच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा ही डाळ जेवढी जास्त असेल तेवढं लोणचंसुद्धा खूप स्वादिष्ट लागतं। आता हे बघा, हे मी जे गरम मसाले, धने होत्या त्याच्यामध्ये, धनेसुद्धा ॲड केलेले होते। धने हे तुम्ही एक एक वाटी घेतला तरी चालेल, छोटी वाटी, छोटी वाटी एक एक वाटी घेतल्या लोणच्याप्रमाणे, तुम्हाला जसं हवं आहे लोणचं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी इथे माझ्या अंदाजाप्रमाणे घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये सगळे मसाले मी ॲड करते। यामध्ये मी याचा बेडेकर मसालासुद्धा ॲड केलेला आहे। हे बघा, बेडेकर मसाला मी याच्यामध्ये पूर्ण ॲड केलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला कलरसाठी थोडासा कलर, याच्यामध्ये बेडेकर मसाल्याला कलर आहेच, पण तुम्हाला जर जास्त कलर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये काश्मीरी पावडर टाकू शकता, किंवा तुम्ही लाल मिरची पावडर करूनसुद्धा टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे। ही कलर कसा सुंदर येतो। आणि मी आधी मिठामध्ये भिजवलेल्या होत्या त्या कैऱ्या, त्याच्यामुळे मी आता मीठ कमी टाकते, नंतरही तुम्ही मीठ टाकायचं आहे। त्यामध्ये मी थोडंसं राईचं तेल, मी हे राईच्या तेलामध्ये करणार आहे। राईचं तेल मी थोडंसं गरम करून थंड केलं होतं, मीडियम थंड, आणि ते थोडं थोडं याच्यामध्ये टाकून मी मिक्स केलं आहे बघा। व्यवस्थित मिक्स झालं आहे बघा, कलरसुद्धा पूर्ण चेंज, तेल टाकल्यानंतर पूर्ण लोणच्याला कलर सुटलेला आहे। झालं आहे लोणचं रेडी। मी आता काचेची बरणी उन्हामध्ये सुकवून व्यवस्थित धुवून ती पहिली उन्हामध्ये सुकवली आणि त्याच्यानंतरच हे लोणचं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। लोणचं भरल्यानंतर सुद्धा आपल्याला वरून तेल ओतायचं आहे, ते सुद्धा तेल गरम केलेलं राईचं तेल। तुम्हाला जर तुमचं साधं तेल फॉर्च्यून वगैरे वापरायचं असेल तरी तुम्ही चालेल। हे थोडंसं नॉर्मल कोमट करायचं आहे, गरम तेल ओतायचं नाही आहे, नॉर्मल थंड करून तुम्हाला ते तेल ओतायचं आहे। आणि पूर्ण लोणच्यापर्यंत वरपर्यंत ते व्यवस्थित तेल, हे बघा मी व्यवस्थित टाकलेलं आहे, कारण तेल कमी असेल तर लोणच्याला बुरशी येते, त्यामुळे लोणच्याच्या वरतीच तेल हवं। हे आता ह्याचा गाळ पूर्ण, लोणच्याचा गाळ पूर्ण खाली गेलेला आहे, मी अजून काढू नाही शकत आहे खालून। मी जरा लोणचं अजून आजच बनवलेलं आहे, त्याच्या पूर्ण खाली गेल्यानंतर खालचं गाळ पूर्ण वरती, म्हणजे खाली जे आपलं मसाला आहे तो सगळा वरती येणार आहे। हे बघा, हे खाली सगळी डाळ बसलेली, सगळे मसाले बसलेले आहेत। हे सगळं 2-2 दिवसांनी आपल्याला, 2 दिवसानंतर आपल्याला ते खालून पूर्ण मोठा चमचा घेऊन वर करायचं आहे, पूर्ण मसाले मिक्स करायचे आहेत। आपलं लोणचं रेडी आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।